नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्टडी व्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात गुगल टाईमनी आणि सुंदर दिवसाला मी तुम्हाला शुभप्रभात म्हणते. तर बघा, आज मी तुम्हाला तुमचं आयुष्य बदलू शकते अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्या मी माझ्या आयुष्यात फॉलो करत आहे. त्याने मला भरपूर फायदा झालेला आहे. मला माझ्या अभ्यासात भरपूर फायदा झाला आहे. मला माझ्या वाचलेल्या लक्षात राहते आणि त्यासाठी मी काय काय करते, माझ्या आयुष्यात मी कुठला बदल करून घेतलेला आहे, हे नक्की आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. त्यामुळे तुम्हाला भरपूर 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 फायदा होईल आणि तुमच्या अभ्यासात पण फायदा होईल आणि जीवनात पण फायदा होईल. तर म्हणून सांगते की हा व्हिडिओत मी काही टिप्स सांगितलेले आहे, त्या टिप्स तुम्ही ऐका, आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला खूप मोटिवेशन मिळेल. तर माझी सर्वात अगोदरची फर्स्ट टिप आहे की सकाळी लवकर उठणे, ब्रह्मवेळेत उठणे. आणि हे मला सवय हळूहळू लावलेली आहे. सकाळी लवकर उठून मी दुसरी म्हणजे माझी पॉझिटिव्ह थिंकिंग करते. तर ब्रह्मवेळेत जी ज्ञान धारणा आपण करतो ना, त्याने भरपूर भरपूर फायदा होतो. आणि खरंच तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात हा बदल भरपूर महत्त्वपूर्ण झालेला आहे. त्यात माझं आयुष्य भरपूर चेंज झालेलं आहे. आणि जेव्हा आपण असं सकाळी उठतो आणि स्वतःला 10 मिनटं देतो ना, आणि त्यावेळेस जी ध्यान करतो ना, त्याने आपल्याला खूप 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 छान म्हणजे वाटतं. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केल्यानं आपल्या आयुष्यात खूप बदल होतात. आणि मी तुम्हाला दाखवत आहे, अशा प्रकारे मी स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणत असते मनातल्या मनात. आणि त्याने आपल्याला खरोखर खूप फायदा होतो. सकाळी पहाटे उठा, हळूहळू उठण्याची सवय करा, जेणेकरून तुम्हाला एकदम होत नसेल तर थोडा थोडा टायमिंग वाढवा आणि पण उठा. आणि स्वतःला पॉझिटिव्ह वेने सांगा, माझ्या क्षमता आहे, मी करू शकते, त्यामुळेच आपण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाला धन्यवाद द्या की मी आज माझा सुंदर दिवस तुमच्यामुळेच बघू शकत आहे. विधात्याला धन्यवाद द्या, युनिवर्सला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला भरपूर भरपूर ग्रॅटिट्यूड केल्यामुळे आपल्याला भरपूर भरपूर फायदा होतो. आणि या सगळ्यामुळेच, या 2 हॅबिटमुळे माझ्या आयुष्यात भरपूर बदल झालेला आहे. आणि आज असेच बदल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटिन्युअस स्टडी. आणि या कंटिन्युअस स्टडी म्हणजे दररोज मी माझा अभ्यास हा सातत्याने करते. जरी कधी 2 तास असतो, कधी 1 तास असतो, कधी 15 मिनटं असतो, कधी अर्धा तास असतो. तर आज मी जो अभ्यास करत आहे माझा, तो आहे माझा प्रिव्हियस इयर सॉल्व. आणि खरंच या समोरील महत्त्वाचा बदल म्हणजे मी माझे जे प्रिव्हियस इयर आहे, कुठलेही असो, MPSC असो, टेट असो, TET असो, CTET असो, MAचा असो, कुठलेही प्रिव्हियस इयर मी सोडवूनच बघते. त्यामुळे काय होते, प्रिव्हियस इयर सोडवल्यानं मला माझे वीक पॉईंट लक्षात येतात आणि मला त्याचा भरपूर फायदा झालेला आहे. माझ्या अभ्यासात खूप प्रगती झालेली आहे. आणि मी कुठलेही क्लास जॉईन केले नाही. मी गुगलवर जाते, गुगलवर जे मला ज्या क्षेत्रातले प्रिव्हियस इयर पाहिजे तिथे सर्च करते आणि ती लिंक ओपन करते, PDF डाउनलोड करते आणि मी माझे प्रिव्हियस इयर सोडवते. मला जेवढे वाटतात हे माझे वीक पॉईंट आहे, हे प्रश्न मला येत नाही आहे, त्यामुळे मी मागे राहत आहे, ते प्रश्न मी माझ्या नोटबुकवर अशी मेन्शन करून ठेवते आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करते किंवा मग मी त्याच्यावर सोल्युशन काढते की मी कुठे मागे राहत आहे. आणि आपल्याला भरपूर फायदा होतो. आणि कंटिन्युअस स्टडी, जर तुम्ही म्हणत असाल की मी आज अभ्यास करते, उद्या करणार नाही, आणि मी आज केला तर मी आता उद्या का करू, आजच मी 4 तास अभ्यास करून घेते, उद्या माझं काहीच काम नाही करायचं, तर असं करायचं नाही. असं जर केलं तर आपण आपल्या आयुष्यात काहीच करू शकणार नाही. कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात जर आपल्याला अशी परफेक्ट बनवायची असेल तर तिची आपल्याला सातत्याने प्रॅक्टिस करावीच लागेल. कुठलीही असो, सकाळी उठण्याची असो, पॉझिटिव्ह थिंकिंग असो किंवा कंटिन्युअस स्टडी असो, हे तुम्हाला दररोज करावे लागेल. आज जरी आपल्याला वाटले की नाही मी आज करत नाही, जरी तुमच्याशाने जास्त वेळ होत नसेल तर 5च मिनटं करा, 10च मिनटं करा. यांनी आपला भरपूर भरपूर फायदा होतो आणि आपला वेळ पण वाचतो. आणि नंतर मग अशा सवयी आपण स्वतःला लावल्यानं तर आपलंच मन आपल्याला स्वतः सांगायला लागतं की ही तुझी वेळ झालेली आहे, इथे तुला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे, इथं तुझा अभ्यासाची वेळ झालेला आहे. आणि स्वतः आपलं मनच आपल्याला सकाळी ब्रह्मवेळेत उठवतं, जसं की माझ्यासोबत स्वतःसोबत होते. म्हणून तुम्हाला सांगते, करून बघा. थोडा वेळ लागतो, 7 दिवस लागेल, 21 दिवस लागेल, वेळ लागतो, पण खरंच भरपूर भरपूर फायदा होतो. आणि आता सकाळी भरपूर आळस येतो, तर मग ताई आम्ही असा एवढ्या आळसात आम्हाला उठणं होत नाही, किंवा आता थंडी सुरू झालेली आहे, तर तसं चालणार नाही. कारण आपण द्यायची नाही आहे.
आणि मला पण आळस येतो, पण मी स्वतःला सांगते मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे, मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, असं ध्येय मी देवासमोर ठेवते किंवा डोळ्यासमोर ठेवते आणि त्याने मला भरपूर फायदा होतो. मी दररोज थोडा थोडा वेळ काही वाचते आणि मी अगोदर जर मला आळस येत असेल तर मी सोपे विषय घेते, सोप्या विषयातून मी अवघड विषयाकडे जाते. नाही जर समजा मला खूपच आळस येत असेल आणि मला माझी इच्छाच होत नाही अभ्यास करायची, त्यावेळेस मी मला काही माझ्या घरी गोष्टीची पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचते. म्हणजे आणि त्याच्यानंतर जसं जसं माझं वाचण्यात असं मस्त इंटरेस्ट यायला लागतो तेव्हा मी पुस्तक घेते. म्हणजे मी तुम्हाला एक टिप्स सांगत आहे की जर तुम्हाला खूपच आवडत असेल, आज अभ्यास करायची इच्छाच होत नसेल ना, तर काहीतरी आपलं आवडीचं घेऊन बसावं. मोबाईलवर भरपूर असे म्हणजे मोबाईलचा गैरवापर सांगत नाही मी तुम्हाला, मोबाईलचा यूज सांगत आहे की असे भरपूर ॲप्स असतात, त्यातूनही आपण पुस्तकं वाचू शकतो. आणि जसा मोबाईलचा साईड इफेक्ट आहे तसे भरपूर बेनिफिट पण आहे. म्हणून तुम्हाला सांगते बेनिफिटसाठी मोबाईलचा वापर करा, दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी मोबाईलचा वापर करू नका. जसे की रील पाहण्यात म्हणा. आता तुम्ही म्हणत असाल ताई तुझा तर व्हिडिओ आम्ही बघतो, तर हा झाला गमतीचा भाग. पण जसं मोटिवेशन म्हणा किंवा मग काहीतरी अभ्यासाचं म्हणा आणि काहीतरी करायसाठी म्हणून आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मोबाईलचा वापर करा. आता बघा 6:15 झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की यानंतरची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. माझं जे प्रिव्हियस इयर आहे मी ते सॉल्व केलेले आहे आणि बघा मी रात्री झोपतानाच सगळं क्लीन करून झोपते, जेणेकरून मी सकाळी उठते ना जेव्हा मी किचनमध्ये जाते तेव्हा मला खूप फ्रेश वाटतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी असं छान क्लीन करून झोपायचं, आपल्याला खूप छान वाटते. आणि असं जेव्हा आपण रात्री झोपताना असं क्लीन करून ठेवतो ना, जेव्हा किचनमध्ये जातो ना तेव्हा आपल्याला खूप खूप फ्रेश वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर जे आपलं घर असतं ना ते स्वच्छ करून घ्यायचं, फ्लोअर क्लीन करून घ्यायचं, छान पुसून घ्यायचं, त्याने आपल्या घरात खूप खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि जर आपण अशी रात्रीच मस्त छान स्वच्छ करून झोपलं ना तर आपल्याला असं मोटिवेशन मिळतं. सकाळी उठल्यावर आपल्याला तो भरगच्च भांड्यांचा पसारा दिसत नाही, आपल्याला असं छान फील होतं, फ्रेश फील होतं. म्हणून मी सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर छान असं फ्लोअर क्लीन करून घेते. आणि जेणेकरून काय होतं मग आपण असं फ्लोअर क्लीन करून घेतलं ना आपलं घर स्वच्छ दिसतं ना, आपल्याला पण छान मोटिवेट राहता येतं. आणि असंच आपण आपल्या जीवनात मोटिवेट राहण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून आपल्याला भरपूर फायदा होतो. मग आपण आपलं जे सर्व घर आहे ते छान मस्त झाडून घ्यायचं, पुसून घ्यायचं, बाहेरचं पण अंगण छान स्वच्छ करून घ्यायचं, बाहेरचं अंगण पण झाडून घ्यायचं, छान सडा घालायचा, रांगोळी घालायची. आणि त्यामुळे मग कसं असतं, ह्या ज्या 4-5 छोट्या गोष्टी असतात ना सकाळच्या, त्यामुळे आपल्या जीवनात आपण भरपूर काही ऊर्जा प्राप्त करू शकतो. आणि असं छान असं जुन्या काळापासून का बरं करतात लोक, कारण त्यांनी आपल्याला खूप खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि या सगळ्यामुळेच आपण आपल्या जीवनात स्मॉल हॅपीनेस करू शकतो. आता मला हे सगळं खूप आवडते, हे माझे स्मॉल हॅपीनेस आहे, त्यामुळे मी ते जपते. त्यामुळे आपल्याला आपले स्मॉल हॅपीनेस जपायलाच पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा स्मॉल हॅपीनेस आपण जपू ना तेव्हा आपण मोटिवेट राहिलो तर आपण छान अभ्यास करू शकतो. आपण छान अभ्यास केला तर आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो. आणि प्रगती केली तर आपण खरंच स्वतः खूप कॉन्फिडन्स राहू शकतो. आणि त्यानंतरची समोरची टिप्स आहे गार्डनिंग. म्हणजे जोपर्यंत मी माझे स्मॉल हॅपीनेस आहे की मला गार्डनिंग खूप आवडते. बघा माझ्या घरी तुम्हाला भरपूर व्हिडिओ झाडं दिसत असेल. आणि मी माझ्या मिस्टरांची जरी ट्रान्सफर होत असले ना तरी मी माझ्या झाडांना खूप जोपासते. मी जिथे जिथे जाते तिथे माझे सर्व झाडं घेऊन जाते. त्यामुळे मला कसं होतं, माझा स्मॉल हॅपीनेस ग्रो होत आहे छान. मला खूप आवडतं झाडांसोबत राहायला, झाडांसोबत जगायला. माझा एक छंदच आहे तो. त्यामुळे तुम्हाला जे स्मॉल हॅपीनेस असतील, तुमचे जे छंद असतील ते आतून जोपासा. आणि त्यामुळे आपण आपल्या आतून स्मॉल हॅपीनेस तयार होतो आणि आपण खरंच खूप मोटिवेट होतो आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो आणि आपल्या आयुष्यात हा महत्त्वाचा बदल घडवून येतो. आणि त्यामुळे आपल्याला खरंच खूप खूप चेंजेस बघायला मिळतात.
तुम्हाला ज्या टिप्स सांगत आहे किंवा माझ्या आयुष्यात कशा प्रकारे बदल झालेला आहे ते मी जी तुम्हाला सांगत आहे ना ते खरंच तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे. तुम्ही करत असाल तर ती खूप आनंदाची गोष्ट आहे. जर तुम्ही करत नसाल तर आत्तापासून सुरुवात करा, या क्षणापासून सुरुवात करा आणि बघा मग अभ्यास कसा लक्षात राहतो, आपण मोटिवेट कसं होतो, आपण वाचलेलं कसं लक्षात ठेवू शकतो. आणि त्यानंतर जेव्हा इव्हनिंग टाईम असते ना, मी माझा अभ्यास जो करते ना तो असा माझा कामांसोबत अभ्यास असतो. आणि मग तुम्ही म्हणत असाल की तू दिवसभर अभ्यास करत नाही का, तर मी दिवसभर पण करते, पण आज माझं शूट झालं नाही कारण मुलीच्या शाळेत गॅदरिंग होतं, त्यामुळे मी रात्रीचं शूट करत आहे. मी जेव्हा जेव्हा कामं करते तेव्हा माझा अभ्यास हा असतो म्हणजे असतोच. मी माझा कामं करताना चालू घडामोडी म्हणा, रिव्हिजन म्हणा किंवा मग एखाद्या व्होकॅब्युलरीचं लेक्चर म्हणा, जेही मी करते ना ते करते म्हणजे करतेच. आणि याच सवयीमुळे माझा अभ्यास ग्रो होत आहे आणि मला स्वतः आतून कॉन्फिडन्स आलेला आहे. मला कळलेलं आहे की माझ्यात ती क्षमता आहे, तो अभ्यास आहे जो मी पूर्ण करू शकते. आणि याच सवयीमुळे मी माझ्या सीटेटचे पेपर पास झाली, याच सवयीमुळे मी टेटमध्ये छान मार्क मिळवू शकली, याच सवयीमुळे मी माझ्या KVSमध्ये पण मार्क मिळवू शकली. माझा आतून कॉन्फिडन्स ग्रो झाला. आणि खरंच आपल्याजवळ गृहिणीजवळ की हाऊसवाईफजवळ एवढा वेळ नसतो की आपण पुस्तक घेऊन बसू शकू, पण मी माझी अशी कामं करताना जे माझा अभ्यास असतो ना तो खरंच माझ्यासाठी खूप कॉन्फिडन्सचा झालेला आहे. कारण यामुळेच मला कळलेलं आहे की मी माझा अभ्यास हा व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकते, माझा अभ्यास मी व्यवस्थित त्याचा टाईम टेबल बनवू शकते. आणि मी अगोदरी तुमच्यासारखा किंवा मग असाच विचार करायची सर्वसामान्यासारखा की मी अभ्यास कधी करू, मला कामच आहे, माझा वेळच वाया जात आहे, मला वेळच मिळत नाही, मला कोणीच वेळ देत नाही, भरपूर कारणं सांगत होती स्वतःला. आणि त्यामुळे खरंच मग माझा जो कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेत जो अभ्यास राहायचा ना तोही होत नव्हता. पण आत्ता मी जो बदल केला आहे माझ्या स्वतःच की मी असा कामं करताना माझा अभ्यास करते, ते स्क्रीनशॉट काढून ठेवते, त्यामुळे कसा माझा एक प्रकारे अभ्यास होऊन जातो थोड्या वेळ. आणि त्यामुळे कसं असतं मग मला असा आतून कॉन्फिडन्स असतो की माझा अभ्यास झालेला आहे काही थोड्याफार प्रमाणात. आणि जेव्हा मी बसते अभ्यासाला तेव्हा मला आतून कॉन्फिडन्स येतो की आता कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास कर वैशू. आणि या सवयीचा मला भरपूर फायदा झालेला आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलं होतं की मी नाईट क्लिनिंग करून ठेवते म्हणून. आणि बघा आता माझा अभ्यास झालेला होता कामं करताना, तोच अभ्यास मी कंटिन्यू करत आहे. आता माझा स्वयंपाक झाला, आम्ही जेवणं केली आणि जेवणं झाल्यानंतर मग मी आता जी रात्रीची भांडी आहे ते रात्रीच घासून ठेवते, म्हणजे उद्याचं आजच नियोजन करून ठेवते. तिथे पण बघा मी फोन लावलेला आहे. आणि या सवयीमुळेच मला माझे 2-3 कामं सक्सेस झालेले आहे. माझी नाईट क्लिनिंग होते, माझा रिव्हिजन होतो, माझा व्होकॅब्युलरी छान ऐकणं होते, माझा अभ्यास छान होतो. आणि खरंच या सवयींमुळे आपल्या आयुष्यात खूप बदल होतो. खरंच खूप बदल होतो. आपल्या महिलांना हाऊसवाईफला लग्नानंतर असा वेळच मिळत नाही की आपण भरपूर वेळ बसून अभ्यास करू शकू, म्हणून हा असा अभ्यास करते मी. आणि या बदलामुळे माझ्या आयुष्यात खूप चेंज झालेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही पण असा अभ्यास करा. बघा ह्या चालू घडामोडी मी ऐकून घेतलेल्या आहे 2024च्या ऑक्टोबर महिन्यातल्या. त्यानंतर बघा मी सर्वात शेवटी जी मी थोडा वेळ असतो माझ्याजवळ त्यावेळेस मी माझा जे दिवसभर माझे कामं केलेले आहेत ते कामं करताना जो अभ्यास केलेला आहे त्याचे मी काही स्क्रीनशॉट काढून ठेवते. आणि ते स्क्रीनशॉट मग नंतर मी माझ्या कॉपीवर मेन्शन करते, जे मला इम्पॉर्टंट वाटतात त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवते. आणि ही पण सवय माझ्यासाठी खूप प्रॉफिटमध्ये गेलेली आहे. जेणेकरून माझ्या लक्षात राहायला कठीण जातं की आपण ऐकतो व्हिडिओ आणि रिव्हिजन मारतो, पण आपल्याला ते एवढं लक्षात राहणं कठीण जातं ना. तर मग म्हणून जे इम्पॉर्टंट असतं ते मी माझ्या बुकवर नोट करून ठेवते. आणि त्यामुळे मग मला जेव्हा पेपर असतात किंवा मग जे मला वाचायचं असतं तेव्हा मी हे स्क्रीनशॉट वाचून घेते किंवा मग माझे बुकावर लिहिलेले असते ते वाचून घेते. आणि त्यानंतर मी माझा अभ्यास करते नाईटचा. आणि नाईटचा अभ्यास झाल्यानंतर मग मी रात्री माझी डायरी लिहिते. मी 2-3 व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं पण आहे. तर उद्याचं नियोजन मी आज रात्रीच लिहून ठेवते की उद्या सकाळी मला कुठला अभ्यास करायचा आहे, माझा कुठला टॉपिक करणार आहे मी, उद्या माझा कुठला विषय राहणार आहे. आणि तो टाईम टेबल पण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर केलेला आहे मी. माझा कधी फॉलो होतो, कधी फ्लेक्सिबल असतो, हे सगळं मी माझ्या डायरीत मेन्शन करून ठेवते. त्यानंतर काय होतं की आपण आपलं जर उद्याचं नियोजन आजच करून ठेवलं आणि त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो. असं विचार करावं लागत नाही सकाळी उठल्यावर की मी आता कशाचा अभ्यास करू, म्हणून पटकन डायरी उघडायची, पटकन बघायचं आणि पटकन अभ्यासाला सुरुवात करायची.
त्यानंतरचा सर्वात 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 महत्त्वाचा म्हणजे स्वतःला मोटिवेट ठेवायचं. कारण आपल्या जीवनात असे भरपूर प्रसंग येतात की आपण त्याने डिमोटिवेट होतो. तर माझ्याजवळ अशी मोटिवेशनची भरपूर पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं मी वाचते. रात्री झोपण्यापूर्वी थोड्या वेळ 5 मिनटं म्हणा, 2 मिनटं म्हणा वाचते. थोडं लुक ते ओव्हरलुक करते. त्याने मला खूप खूप छान वाटतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी मी देवाला धन्यवाद करते की मला माझा दिवस तुम्ही खूप छान प्रकारे माझ्यासोबत राहिले, मला कॉन्फिडन्स दिला, मला धैर्य दिलं. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते आणि या धन्यवाद म्हणूनच मी नंतर झोपायला जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या ह्या सवयी कशा वाटल्या आणि तुम्ही पण त्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकता, करा. त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्या सवयी ज्या चेंज केल्या आहे मी त्या तुम्हाला कशा वाटल्यात. मी तुमचे जे कमेंट आहे त्याने मला भरपूर ऊर्जा मिळते आणि तुमच्या एका लाईकने मला ऊर्जा प्राप्त होते आणि तुमच्यापासून मला प्रेरणा भेटते. तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भरपूर आपल्या लग्नानंतरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना मोटिवेशन मिळेल. आणि आपलं एक मोटिवेशन विथ वैशाली या नावाचं व्हॉट्सअप चॅनल आहे, तिथे जा, मी माझ्या नोट्स शेअर करते, तिथे जॉईन व्हा, जेणेकरून आपण सगळे मिळून अभ्यास करू शकू. आणि ह्या ज्या सवयी माझ्या आयुष्यात मी बदल करण्यासाठी केल्या आहेत, तुम्ही पण या सवयी अंगीकारा, जेणेकरून तुम्हाला पण याचा भरपूर फायदा होईल. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आणि पुढचा अभ्यास घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा. भेटूया पुढील व्लॉगमध्ये.